आज सकाळी मी अशी 2 प्रकारची पिठं मळून घेतलेली. त्यातील एक म्हणजे चपातीचं पीठ आणि दुसरं म्हणजे मेथीच्या पराठ्यांचं. दरवेळेस मी म्हणजे मेथीचे पराठे बनवते ना, ती जसं आपण पुरणपोळीमध्ये सारण भरून बनवतो ना, तसे मेथीचे पराठे बनवते, मेथीची भाजी करून. पण यावेळेस मी पिठामध्येच मेथी छोटी कट करून त्याच्यातच सर्व मसाले जे लागतात ना, ते टाकून व्यवस्थित असं मळून घेऊन त्याचंच मी आज पराठे बनवले आणि दोन्ही बाजूने असे तुपाने मस्त शेकून बनवलेले. हे पण मस्तच लागतात दह्यासोबत म्हणा किंवा टोमॅटो सॉससोबत. मुलांना तर मी टोमॅटो सॉससोबतच दिलेले. इथे माझ्या चपात्या आणि पराठे दोन्ही पण रेडी आहेत. लगेचच मग मुलं घेऊन गेलेले पराठे आणि आम्ही सर्वांनी चपात्या घरीच खाऊन घेतलेल्या. आणि इथे दुपारच्या जेवणात मी बनवलेला बघा मटार, फ्लावर, गाजर सर्व टाकून मसाले भात. हे कॉम्बिनेशन तर माझं ऑल टाईम फेवरेट आहे. गरम गरम मसाले भात किंवा खिचडी भात पण आम्ही याला बोलतो. आणि पापड, लोणचा. पण आता लोणचं जरा मी स्किप केलं आहे, कारण जरा घशामुळे पण खोकला होतो, त्याच्यामुळे लोणचा स्किप, फक्त पापड मग तळून घेतलेला आहे. आणि गरम गरम हा भात कोणाकोणाला असा आवडतो मला कमेंट करून नक्कीच कळवा. इतक्यातच आई बाबा आलेली आणि त्यांनी मळ्यावरून आमच्याच मळ्यातील ताज्या अशा तुरीच्या आणि पावट्याच्या शेंगा आणलेल्या रात्रीसाठी उकडण्यासाठी, तर त्याच लगेच साफ करून पण घेतल्या. चला तर मग हा व्हिडिओ इथे सेंड करते. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.